नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मित्रांनो आपण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मित्रांनो जाहिरातीची वारंवार तुम्हाला अपडेट देत आहोत। त्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भात व परीक्षेच्या स्वरूपाबद्दल अनेक डाऊट होते। तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो डीएफएसएल एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफडीए साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जे मित्रांनो तुम्ही होऊ शकता। आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे। त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्नसंच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार लागा मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल मित्रांनो आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल। त्यासोबत म्हटलं मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे। त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामधले देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे, पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता। जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मित्रांनो तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका। तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून लगेच मित्रांनो तुम्ही तयारीला आपल्याला आता माहिती आहे की ही जी पदभरती आहे टीसीएस द्वारे कंप्लीट होणारी आहे, त्यामुळे आपण टीसीएस आधारितच सर्व काही अभ्यासक्रम आपल्या बॅचमध्ये ठेवलेला आहे। जर तुम्ही ते अजूनही घेतलं नसाल अभ्यासक्रम आपलं तर मित्रांनो सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याबाबतची थोडक्यामध्ये माहिती यामध्ये दिलेली आहे, परंतु आपण ही सर्व काही माहिती अगोदरच मिळवून घेतली आहे। त्यामुळे मित्रांनो आपण या टॉपिकला थोडक्यात मिस करू आणि जो आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे म्हणजेच की अभ्यासक्रम का आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहून घेऊ। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही विषय आहेत किंवा घटक आहेत ते आपण आज सुरुवातीला पाहू, ज्यामध्ये पाहू शकता सेक्शन फर्स्ट जो आहे जो की इंग्लिश पेपर लँग्वेज, आणि यामध्ये तुम्हाला पेपर लँग्वेज देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि लेवल देखील या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। तर जो फर्स्ट सेक्शन आहे इंग्लिशचा, इंग्लिशमध्ये काय येणार असेल बघूया घटकमध्ये तुम्हाला ग्रामर आहे, ग्रामरमध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंजक्शन, टेन्स, त्यानंतर व्हॅक्युलॅबरीमध्ये यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग एक्सप्रेशन्स, आणि फिल इन द ब्लँक सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर हे तुम्हाला विचारलं जाणार असेल। आणि मित्रांनो तुम्ही जर आपला संपूर्ण अभ्यासक्रम मिळवा तर 100% मित्रांनो तुम्हाला हे अभ्यासक्रम परिपूर्ण कव्हर होणारा असेल। तुम्हाला कोणतेही बुक्स वाचण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोर्स लावण्याची गरज नाही, तुम्ही सर्व काही याचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता। तर एकूण प्रश्न पहा 15 प्रश्न आहेत आणि 30 गुण या ठिकाणी आहेत, म्हणजे की एका प्रश्नाला 2 गुण असणारे आहे। त्यानंतर सेक्शन 2 जो की मराठीचा आहे आणि पेपर लँग्वेज देखील मराठीच असणारी आहे। त्यानंतर त्याचा लेवल देखील हायर सेकंडरी म्हणजे की 12वी लेवलचा असणार आहे। यामध्ये मराठी व्याकरण तुम्ही पाहू शकता वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द व विरोधार्थी शब्द होता, आणि भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, योग्य जोड्या लावा, हे संपूर्ण काही यामध्ये कव्हर होईल। याचे देखील 15 एमसीक्यू म्हणजेच की 30 गुणासाठी असणारे आहेत। त्यानंतरचा थर्ड सेक्शन जो की महत्त्वाचा आहे जनरल नॉलेज प्लस, यामध्ये तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी, पेपर लँग्वेज म्हणजे की रिझनिंग सुद्धा यामध्ये असणारी आहे, आणि याची जी लँग्वेज असणारी पेपरची मराठी आणि इंग्लिश तुमच्या स्टेबिलिटीनुसार तुम्ही त्या ठिकाणी चॉईस करू शकता। पेपर लेवल या ठिकाणी पाहू शकता ग्रॅज्युएट लेवलच्या या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला क्वेश्चन असणारे आहेत, ज्यामध्येच काय म्हटलेलं आहे तर करंट अफेअर्स आहे, इंडिया अँड महाराष्ट्राचा दोन्हीचा, इंडियन हिस्ट्री आहे, सिविक्स आहे, इंडियन जॉग्राफी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, जनरल सायन्स आहे, स्पोर्ट कल्चर आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, त्यानंतर
सर्व्हिस ॲक्ट 2015 आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन्स आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, बेसिक अर्थमॅटिक्स आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. तर हे सर्व काही अभ्यासक्रम आपल्या नोट्स मार्फत मित्रांनो 100% कव्हर होणार असेल, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्त काही घाबरण्याची गरज नाही. आणि यासाठी 30 MCQ आहेत आणि 60 प्रश्नासाठी, म्हणजे याचे देखील दोन्हीचे पहिला आपण डिव्हिडंड केलं तर 15-15चे दोन्हीचे होतील, त्या प्रकारे 60 क्वेश्चन्स 60 गुण होतील 30 प्रश्नाचे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही टेक्निकलमध्ये काय आहे तर सेक्शन 4 जो आहे सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन, पेपर लँग्वेज इंग्लिश असणारी असेल आणि पेपरचा लेवल हा ग्रॅज्युएशनचा असणारा असेल, ज्यामध्ये केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री आहे. तर सर्वात महत्त्वाचा हा अभ्यासक्रम आहे. 40 MCQ आहेत 80 गुणासाठी आणि आपल्याकडे मित्रांनो हे टेक्निकल सर्वच काही उपलब्ध आहे. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपल्याकडे हे दोन्ही उपलब्ध आहे. म्हणजे की हे जो टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे परिपूर्ण 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक आहे. ज्या प्रकारे आपण DFSLला मित्रांनो तुमच्यासाठी तो टेक्निकल क्वेश्चन बँक घेतला होता, ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो त्याचा फायदा झालेला आहे. 100% ज्याचे रिव्ह्यू देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेले होते. त्याच प्रकारे आपण मित्रांनो या पदासाठी देखील ऑलरेडी मित्रांनो जो काही आपला अभ्यासक्रम होता त्यानुसार मित्रांनो आपण हे सर्व काही बनवून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं मित्रांनो त्या पदासाठी. आता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठीचा पाहून नेमकं कोणतं आहे तर थोडक्यामध्ये मित्रांनो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी आहे जो की नॉन टेक्निकलचा असतो, तोच आहे या ठिकाणी. आणि टेक्निकलमध्ये थोडक्यात या ठिकाणी बदल आहे मित्रांनो. टेक्निकलमध्ये जो आहे यामध्ये केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे, त्यानंतर बायोलॉजी आहे. तर 4-5 यामध्ये पॉईंट्स कमी आहेत आणि मित्रांनो याचं देखील आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहे मित्रांनो. जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही अभ्यासक्रम घेऊ शकता. तर या ठिकाणी पाहू शकता की एकूण जे मित्रांनो 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये देखील ग्रुपिंग वाईज तुमची परीक्षा होणार असेल, कारण का ही परीक्षा जी आहे मित्रांनो TCS द्वारे घेणार आहे. त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला आपला कोर्स घ्यायचा असेल तर सेलरशी नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि मित्रांनो अभ्यासक्रम जो आहे थोडक्यात या स्वरूपाचा आहे जो की आपण सर्व काही यामध्ये डिस्कस केलेला आहे. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील हा अभ्यासक्रम दिलेला आहे. जर तुम्हाला मिळवायचा असेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही घेऊ शकता. तोपर्यंत मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन सिरीज सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.